चंद्रपुर आरक्षण बचाव कृति समिति द्वारा एससी और एसटी आरक्षण में उपवर्गीकरण और क्रीमी लेयर की शर्त को रद्द करने की मांग को लेकर 21 अगस्त को जिला अधिकारी कार्यालय के सामने एक दिवसीय धरना आंदोलन का आयोजन किया गया है। इस बारे में एडवोकेट राजेश वनकर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दी। एडवोकेट वनकर ने बताया कि सर्वोच्च न्यायालय ने एससी और एसटी के आरक्षण में उपवर्गीकरण और क्रीमी लेयर की शर्त लागू करने का निर्णय दिया है। साथ ही आरक्षण का लाभ एक बार लेने के बाद दोबारा नहीं लेने की बात भी कही गई है। तो आइए सुनते हैं एडवोकेट राजेश वनकर ने क्या कहा। नमस्कार, जय भीम, जय संविधान। मैं एडवोकेट राजेश वनकर, चंद्रपुर। 1/8/2024 ला जो सुप्रीम कोर्टाने एससी एसटी यांच्या आरक्षणावरती जो उपवर्गीकरण करण्याचा जो राज्याला आणि केंद्र शासनाला आदेश दिलेला आहे तो निर्णय अतिशय चुकीचा, असंवैधानिक निर्णय असून या निर्णयाचा निषेध करण्याकरिता आम्ही 21/8/2024 ला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। सदर धरणे आंदोलन आणि भारत बंदचा हाक भारतातील विविध संघटनांनी एससी एसटी ओबीसी इतर सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरणार आहेत। हा निर्णय त्वरित रद्द करावा। सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा असंवैधानिक असून हा निर्णय बदलण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे आणि पार्लमेंटचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाने देण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। दुसरं महत्वाचं सांगायचं असं म्हटलं तर ही केस एससी शेड्यूल कास्टची जी केस होती त्या केसवर निर्णय दिलेला आहे, परंतु शेड्यूल ट्राईबची अनुसूचित जमातीची कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारची केस नसताना त्या केसवर सुद्धा निर्णय दिलेला आहे। हे असंवैधानिक आहे, हे चुकीची बाब आहे। हे कोणत्या तरी जाती धर्माच्या धर्मांध शक्तीच्या आड येऊन दबावात येऊन हा निर्णय दिलेला असावा असं आम्हाला वाटतं। हा निर्णय त्वरित रद्द करावा याकरिता आम्ही भारत बंदची हाक दिलेली आहे। चंद्रपूरमध्ये धरणा आंदोलन करत आहे। मोठ्या संघटनेने या देशामध्ये जर हा निर्णय रद्द झाला नाही तर मोठं आंदोलन, उग्र आंदोलन या देशात निर्माण होईल। याची सुप्रीम कोर्टाने आणि सर्व केंद्र सरकार, राज्य सरकारने याची दखल घ्यावी ही विनंती आपणास करीत आहे।